चैतन्याला झालाय कफ. चैतन्याने मारला शॉट. आता मी तुला चहा चालायचा चहा करून देते आई. हे चालू टाका खिसून ठेवलेले. गुड मॉर्निंग. हे खावरं भूते गोळ्याच विसरले, पण तुमचा जावई एवढा चांगला आहे की त्याला कळलं पप्पांच्या गोळ्या घेतल्या का नाही घेतल्या. ॲज ऑलवेज मी आणि चैतन्य इटिंग हेल्दी रवा इडली, चीज मसाला डोसा हे मी खतम. म्हणजे पप्पा काल इडली नव्हती खाल्ली, कशी होती आजची? छान होती म्हणून खाल्ली आलती. मम्मी तुला छानच वाटला ना? इथे आलं पण तुला कसं काय ग स्वयंपाक करायचा असतो? ओके, दिस इज कंटिन्युएशन ऑफ लास्ट व्लॉग डे इन मैसूर. आता मी इथनं बघितलं आहे, एक रिक्षा आहे आणि एक कॅब आहे इथनं, म्हणजे सगळं अवेलेबल आहे उबरवर. तर रिक्षामध्ये तू आणि निखिल जा, कॅबमध्ये मी मम्मी आणि पप्पा जाऊ. का असं का? एक्सेल नाही एक्सेल नाहीये, दिसत नाहीये मला एक्सेल. काय म्हणणं शिट, मग काय दोन वेगळ्या कॅब करून झालं. फाईन, रिक्षा आणि कॅब इट इज. आम्ही चाललेलो आहोत रूपा चड्डी. तो रिक्षावाला म्हणला होता ना सगळ्याला तुम्हाला बँगलोर मैसूर उठते. नको नको, आपण आपलं फिरू. मी तुम्हाला फिरवते ना. आधी हॉटेलवर जाऊ, आधी हॉटेलवर जाऊ, फ्रेश होऊ आणि मग आपण गाडी हा, करू. मग गाडी आणि करू. कमी पैसे लागतील. वाव मस्त आहे रे. बुक केलंय. लावलीये. नाही नाही भैया, वाव छान आहे यार, मस्त आहे. यांनी झेंडा बिंडा लावला एकदम मस्त आहे, सुंदर आहे. सुंदर सुंदर सुंदर. बुकिंगला लावलंय, बुकिंग होतंय. आय लव्ह म्हैसूर. उलट्या साईडने बघा तुम्ही फक्त. सावलीत थांबू आपण. येस. लास्ट टाइम मैसूर नव्हता फिरलास ना? नाही, यावेळेस म्हैसूर फिरणार आहे. फिरणार दिवसाचा. मैसूर सिटी आहे प्रॉपर. आम्हाला एक टवेरा भेटले जुन्या जमान्यातली, पण छान आहे यार टवेरा. या अजून पण चेक इन करा. घ्या रूमची चावी, घ्या, पकडा, लावा त्याला. शिकवायला पाहिजे ना घरच्यांना. हा झालं. हा कसं आहे सोपं. ती चावी लावा आता तिथं वरती. तिथं लावा वरती चावी. इथं इथे इथे इथं ती चावी लावा, त्याशिवाय लाईट नाही लागत. सरळ टाका. हा झाली का लाईट चालू? जात ना आता? नाही नाही, तिथंच ठेवायची ती चावी. हा चला वा पुढे. चलो. ठीक आहे. सगळ्यात बेस्ट. मी मम्मी पप्पा आम्ही इथं झोपणार आहोत. एवढा लक्झरी दादाच असं ते करू. त्यांचं अजून लक्झरी असे मम्मी. हा येस, आपण जाऊत आपण त्यांच्या रूम मध्ये भॉ करायला त्यांना. ये ओ ये, पप्पा गेलेले आहेत लगेच काय दूषित करायला, तंबाखू खायला. तुमची तंबाखूच लपून ठेवीला मी. येस दाखवलं मी. पप्पा तुम्हाला काही चहा कॉफी करायची असेल मी तुम्हाला बनवून देईल. ठीक आहे, आता तुम्ही इथं रिलॅक्स करा. मी खाली जाऊन ह्यांना भेटून आले. कधी हॉटेल बिटेल बुक करायचं, नेहमी वैष्णवला कॉन्टॅक्ट करायचा. कसला आहे आमचा रूम, वाढीव एकदम. टी व्ही एकदम मस्त, बेड आहे. मी आहे, छान केलं आहे नी रूम बुक. हा मोठाच्या मोठा आरसा पण आहे बाबू. कडक. हां हां येस. इथं काय हां आणलेत. सोफा बिफा एकदम, चेअर बीन. कधी पण वैष्णवलाच द्यायचं आहे सगळं बुकिंगचं. वाढीव बुक करते. एवढा मोठा पडदा नको, जाऊ द्या नंतर खोलू. आली काही? आली 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 वैष्णवी आलेली आहे. वैष्णवीची तारीफ करत होतो मी आताच की कधी पण रूम बुक करायचं असेल तर वैष्णवी पांडवळ्यांना विचारायचं. वरच्या रूम मध्ये तर 2 किंग साईज बेड आहेत, कळलं? काय बोलशील? मग धर घेऊन जा. वरचा रूम केलं बाबू शूट. केलं का? हुशार असतो. हॉटेल जरी प्रीमियम असलं तर माणूस तर गावकीच आहे ना. बिना चपलीचं फिरतोय मी हॉटेलमध्ये. पहिला ही लिफ्ट कसली सुंदर आहे बाई. बच्ची कसं आहे म्हणून तर मज्जा आली म्हणजे बॅचलर. कसला घाण आवाज नको काढत जाऊन. फाकफूक शी खाणे. वरती पूल बिल आहे, पूल मध्ये उडी टाकायचे ना. पण 6 वाजेपर्यंतच येतो पूल. सकाळी आंघोळ पूल मध्येच करायची ना. प्रो
ब्रोस्की आमचा 104 आहे. कसली लो बीबी ऑक्युपाईड. अयो बाबू असले टच स्क्रीन वाली वेळ आहे. हे पण बघ ना, हे कसला घाणेरडा बघितलं ना. टच स्क्रीन वाली वेळ आहे कुचिंग. ई लय घाण आवाज येतोय. यांना कळण मम्मी पप्पांना माहिती आहे ना. दार उघडा. मेक माय रूम. हा, आमच्या रूम मध्ये बाल्कनी पण आहे. दाखव कशी उभे राहिले वाकडी. आमचं स्वागत नहीं करोगे हमारा? आ जाओ भाई, हमको लगा कोई यात्री का है क्या? अतिरेकी आमचं डॉन आहे ना, ये इलाका का. कसं आहे रूम? बाबू कसं आहे? टीव्ही लावलाय. फुल मोठ्या आवाजात. अरे यांचे 2-2 बेड आहेत बच्ची. वाढी होईल झालं. हा ना, रात्री म्हणजे तो असं करणार आहे माझ्याबरोबर. बाबू आणि यांना हे पण दिलंय. बंद केलं टीव्ही, आवाज जास्त. अयो रूपा नाही, ह्यांना नाहीये रूप चड्डी. रूप चट. मज्जा करत. आपल्या टवेरावाल्याने गाडी इथंच लावली पांटापीत वरती. लिंबू सरबत खालच्या रूम मध्ये. पूल दाखवू पप्पा. नाही, काय? पहिले चार्जिंग घेऊन जाते, लय मारेन. हा चला 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 चला. नाही, आपल्याला फुल नाही. एसी बीसी कडक मध्ये आहे का बच्ची. हे बंद ठेवायचं. मम्मी फक्त माशाची येऊ शकतात. हा पडदे पण लावून टाकते, ते लावलेले होते. कसा वाटलं तुम्हाला रूम. म्हणजे ते तुझ्यावर आहे आता. एकदम भारी. एकदम भारी. पप्पा आपलं तुम्हाला कसा कुकिंगचं वाटलं. कामच छान असतंय. मला वाटतं पप्पा दिवसभर झोपतील आता. कशाला वाजवतील. अरे तू असं का फिरतोयस? उपास धरलेत का तू माझ्यासाठी? नवरात्रीचे उपास चालत नाही म्हणून मी बिना चपलीचा फिरतोय. छान दिसतं आपण दोघं. छान आहे पण हे हॉटेल आवडलं आपल्याला बच्ची. दरवेळेस तू चांगलेच हॉटेल चूज करतेस. आय नो राईट. स्वस्तात मस्त असतं इथे हॉटेल. हे काय करतोय निखिल तू? हे मराठी पेट सफाची ऍड आहे आणि मराठी गाणी लागलेली आहेत म्हैसूरमध्ये. खादाड बिल्ला. चटोरा आहे का बच्चे तू? सँडविच मागवतो लगेच. काय ऐका ना तुला. सँडविच का मागवतो? जाऊन पण बसला. बायकोचं काय ऐका ना. बायको कुठे बसणार? डोक्यावर बसतेस ना तू दरवेळेस. इथं बसतेस ना तू दरवेळेस. जास्त बोलू नकोस हा. झालं. तू लोकांना त्रास द्यायला जन्माला आली आहे ना. रूपा. राहिली तू आईच्या पोटात कशी राहिली. चला. शिवेंद्र कसं राहिलं ना आमच्या आईच्या पोटात, बघितलं लवकर आलं बाहेर. ऐक ना आता 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 कर. पुड्डे चल. Good day रूपा biscuit. चड्डी कमी आहे. रुपये बेल वाजव ना, बेल वाजव ना. आवाज ऐक ना. छान आहे. बघ ना रूम, बघ ना. हा यांचा रूम बघ. यांचा छान आहे रूम. टीव्ही बंद करा. यांना हे पण आहे बाल्कनी. चलो बाय निखिल. लाईट बंद करू शकते ना. आपाप बंद होते हे काढले की. चावी दे रूमची. दोन्ही चाव्या माझ्याकडेच हव्या मला. नाहीतर मी घेतलं कार्ड? येस. आपलं क्लीन करायला ना रूम. नाही. लिफ्ट भारी वाजलं आहे. ते क्याव 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 क्याव. इनविजिबल लिफ्ट. मम्मी सगळ्यात अख्खं मी एवढ्या ट्रिपा केल्यात ना. ट्रिपा एवढं तुम्ही आयुष्यात नाही केल्यात. ठीक आहे चल. तुला ट्रिपला पैसे देऊन जर आमच्याकडे उरले. एकही ट्रिपला पैसे नाही घेतले पप्पा. नाही नाही सांगा एखाद्या ट्रिपला मी पैसे घेतले नाही तुमच्याकडे. इंटरनॅशनल मारली तेव्हा पण पप्पांकडनं पैसे नव्हते घेतले. पैशावालीची आपोआप आले पैसे. मी इव्हेंट करायची. इव्हेंट करायचं. 8-8 तास उभं राहायची मी. पैशावाल्याची सून आहे तू. डायलॉग छान होता. चला बघू, मी तुम्हाला दाखवत आहे हे हॉटेल. आम्हाला पूलला नाही येतो. टूर गाईड. वैष्णवी द टूर गाईड. इथं खायला येऊ शकतो आपण. रात्रीचं. आणि मग इथं पूल आहे चैतन्य. उई अरे पण मी नाही येणार. मी नाही येणार या पूल मध्ये. बाई इथं लोक खात आहेत आणि इथनं माझं सगळं दिसेल ना. सगळं पॅन्ट खायला सगळ्यात चड्डी दिसणार. सगळी चड्डी दिसेल ना माझी. हॉटेलचं नाव आहे रूपा चड्डी. हा ना, म्हणून या हॉटेलचं नाव रूपा चड्डी आहे का. नाही चड्डी नाही रे. मी नाही येणार इथं. मी येणार. जायचं वर. कसं जायचं वर. चला. हा चल ना बघू. चल ना वर. वाव
पादला बुडबुडी निघले तरी खाल्लं नसेल. चालू होतं थोडासा का? इश्यू आहे यार, चांगला एकदम स्विमिंग पूल, पण थोडासा इश्यू आहे की भाई या साईडनी खालनं लोक बघू शकतात यार, मग मला ह्या साईडच्या कोपऱ्यातच पोहायला लागेल. हा निखिल, या साईडच्या कोपऱ्यातच पोहू आपण मग. हा ना, मला वाटतं एक पण डुबकी हे तर खूप मारू आपण हॉट सकाळी असणार आहे उद्या. आता. खूप गरम असणार आहे. आंघोळ करायची गरज नाही डुबकी मारायची खाली. हा, बाई. मारणार फक्त ह्या कोपऱ्यातच एक, बट या खूप साईडच्या गरम आहे, मला कोपऱ्यात. गरम होतंय. छान आहे छान आहे, चला निघायचं का मग टूरला? चल आता निघू. बाद झालं. हो, तुम्ही निघू ना. मारणार का उडी? मग मारणार ना? हा. येऊ सकाळी मग. सकाळी हा मग काय, हा 6ला बंद होतं. सकाळी 6ला बंद 6ला होतं, open सकाळी 6ला ओपन होतं. ऊन नसेल तेव्हा येऊ. येऊ ढगा पप्पा. असेल ना, सकाळी एवढी थंडी असेल ना, घंटा कोण त्याच्यामध्ये जायच्या पाय आधी येऊ टाकणार पप्पा नाहीये. एकदा, आपण पप्पा दोघं. थंड पाण्याने आंघोळ घालतात. मग तेच तर पप्पा पाय म्हणतोय टाकू ना, शकतात त्याच्यात. मग तेच तर मी म्हणतोय ना त्यांना, जोडीदार मी. मला पण घेऊन जावा यार. मग तू पण चल. पप्पा, पुढे बसा. आमचं हॉटेल सुंदर आहे, पण आमची गाडी नाही, ते एवढी काही त्यांना माहिती खास नाही, फार जुनी आहे, पण प्लीज चालेल, डोंट बस. माइंड इट. सुंदर आहे तशी गाडी. ओपन. अच्छा, आणि उघडतंय आमचे रे. ड्रायव्हर मम्मी. अंकल. चल. इथं बस, मी तिथनं येते. थँक्यू. व्ह्यू पण कसला येतो बघ ना. सो आता आम्ही चाललेलो आहोत यायला फर्स्ट जुन्या गाड्या स्टॉपला, भारीच होत्या. जे आहे चामुंडेश्वरी टेम्पल. ते असं 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 हिलवर आहे, तर जसं जसं रस्ता येईल व्ह्यू येईल मी दाखवेल. आणि खाली येताना आपण स्पॉट्स करू शकतो. सो तिथं टेलिस्कोप वगैरे लागले, तर जिथे KGF ची शूटिंग झाली होती ना, तो व्हाईट वाला पॅलेस वाला उडवला दिसतो का होता, पॅलेस? तर त्या टेलिस्कोपने दिसतो तुम्हाला. तिथनं ऍक्च्युली तुम्हाला पूर्ण मैसूर सिटी दिसेल. सो मी ते तुम्हाला दाखवेल. कूल कूल कूल. तुम्हाला म्हटलं मी की गाडीचा मागचं नाही का, गाडी जुनी आहे, पण जुन्या गाड्या एक वाढीवच होत्या. आता ह्या गाडीतनं मागचा व्ह्यू बघा ना कसा दिसतं, अख्ख्या सगळ्या गाड्या दिसतात. जरा असं भारी वाटतं बघायला. जरा आजकालच्या गाड्यांमध्ये एवढा स्पेस आणि एवढा हे जरा मुश्किल आहे भाई. काय सो ह्याला म्हणतात चामुंडेश्वरी हिल, आणि आपण त्या देवीच्या मंदिरात चाललोय. बेसिकली चामुंडा माता असंही म्हणतात. आपल्या इथं काय म्हणतात, आपल्या इथे काय म्हणतात, चंदिका. चंडिका. मी थोडा अजून थोडंसं रिसर्च. घाट आलाय, घाट दाखव घाट. हा, घाट आलेला आहे आता. म्हणजे मला मळमळणं स्टार्ट होऊ शकतं कुठल्याही मोमेंटला, त्याच्यामुळे मी स्क्रीनमध्ये न बघता रेकॉर्ड करणार आहे आता. पप्पा माझे झोपलेले आहेत. झोपलेत? हा, निवांतमध्ये. पप्पा झोपले नाही? आहे. ओके ओके, सॉरी. आय थॉट तुम्ही डुलकी घेतली एक मस्तपैकी. पप्पांना मजा येत असेल ना? मजा येते का पप्पा तुम्हाला? रस्ते वस्ते छान आहेत ना इकडचे. मोठीचा घाट बघण्यासारखं. उटीचा घाट तर आहे, पण आता आपण जिथं आहोत तिथलं बोलूया. रस्ते बघ हा, चांगले आहेत ना? एकदम फटाकट. हा. पटक पिटिक पटक, चिटक चिटिक चिटक. छान आहे छान आहे. का गं असं नको मला घेऊ? हे ते दाबशेल इमर्जन्सीचं बटन आहे ना तिथे. हा ना, सॉरी. येतील पोलीस काय लगेच. असं करता? सेपरेट करून. सो महिषासूरचा वध ज्याने केला, अजून कोणाचा? चंडमुंड. म्हणून तेच म्हणजे काली माताचा, दुर्गाचा, पार्वतीचा रूप म्हणू शकतो ही देवी, आहे की नाही? बरोबर ना? रूप वेगळी आहे, अंश एकच आहे. हा अंश एकच आहे, फक्त रूप वेगळी वेगळी घेतली. दुर्गा, चंडिका, हा हा. असं कालिका. येस येस येस. देवी एकच आहे, फक्त त्यातून अंश असे वेगळे 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 आले. नऊ आणि दुर्गा. ही तीच देवी जिने महिषासुराचा पण वध केलता. आणि चंडमुंड, हा, त्याच्यामुळे चंडिका, हा, आपल्या इथं आपण हे बोलतो, यांच्या इथं हे वेगळं बोलतात. चंडेश्वरी, नाही, मग चामुंडेश्वरी. चामुंडेश्वरी. येस. अरे काका रॉंग साईडने घुसले होते वाटतं, साईड मध्ये. लेफ्ट साईडला बघ बच्चे. हा, बघते. पुढे नाही, हे तर पूर्ण सिटी दिसते इथनं. थोडीफार मधलं तुम्हाला मला ground जसं कसं आहे? दाखवता येतं मी तसं तुम्हाला दाखवते येता इथनं. पण येताना इथं असे पॉइंट्स होते, पण आता मला ते दिसत नाहीये. नाही, ते असे ना टेलिस्कोप वगैरेचे लावलेले पॉइंट्स होते, पण मला दिसत नाहीये. आय एम नॉट आहे ना. शुअर तिथे आता आहेत, एक्झिस्ट करतायत का काढले. विचरू सो तिथे असं मस्त ना, तुम्ही जेव्हा येता कमर्शियलाइज टेम्पलला केलंय ना. प्रॉपर पार्किंगची स्पेस म्हैसूर दिलेली आणि आहे. बँगलोर वेगळं आहे. हा, म्हणजे वेगवेगळ्या सिटीज आहेत ना पप्पा या कर्नाटकामधल्या. कर्नाटकामधल्या. कर्नाटका स्टेट आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या सिटी, जसं मुंबई आणि पुणे तसे. हिंदी समजता? मुख्यमंत्री कोण आहे? मुख्यमंत्री कर्नाटक मुख्यमंत्री सिद्धरामय्या. सीतारामय्या. मम्मी तो यांचा दे मला पर्स. राहू दे राहू दे.
असं नको बोलू. दोघं बडी सकाळी भांडत होते, आता गळ्यात हा आता डायरेक्ट गळ्यात. आम्ही ओटी घेतलेली आहे देवीसाठी. अरे मला इथं वाटलं गाड्या 50 रुपयाचं नाही का, नंतर म्हणली 300 रुपये. म्हटलं बापरे काय चैतन्याचं घ्यायचा का? गॉगल राहिलाय. तो घेऊ असलावाला घे गॉगल. 200 रुपयाचा घ्यायचा गॉगल. 100 रुपयाचा असेल तर घे. रेभंड भंड आहे का? रेभंड. हो मम्मी, ही देवी आहे आतली, त्यांचं आहे. मला आतमध्ये शूट नाही करताना तो तुम्ही इथंच बघा. चैतन्य तुला अरे, खायला बिला पण आहे. हॉटवेल घ्यायचं होतं ना तुला. मला एक तरी गाडी घे बच्ची येताना. चले. एक तरी बिचाराचं कॉर्न पडलं चैतन्य. एवढं घाण नजरे नको बघत काय जाऊ रे. बघितलं? कॉर्न? त्याचं कॉर्नच पडलं खाली. तू नजर लावली. कुठून पडला? हातात न पडला की? हातात न पडलं त्याच्या. खाता खाता. मग ठीक आहे. बबडीसाठी काय घ्यायचं का? मुंडकी बबडीसाठी बिंडकी गाडी हलवलं. घेऊ. कॉल येतो तुला एक, बघ ना कोणाचा. बघते बघते. तू फायदा 5 to the 10. तुम्ही ठरवा भाई, मेरे को कुछ भी चलेगा. कारण कसं आहे, आमच्या पप्पांचा थोडा इश्यू आहे ना, त्याच्यामुळे आम्ही बघतोय. तर आम्ही दोघंच असतो तर फिक्स लाईनने गेलो असतो. पण हे थांब निघील, मी पकडते ते. हे बघा तो म्हणतो तुम्ही म्हणताय. भाई ही 200ची लाईन पण एवढी मोठी आहे बाबो. काय विषय आहे? हे लोक बसलेत. नाही 200ची लाईन डायरेक्ट आत असणार आहे, मला वाटतं. ही नसणार आहे. ही वेगळी असणार आहे हा, असं ही म्हणणं वेगळी असणार. करेक्ट. बघू होपफुली. आता होपफुली. मी इथं डिकोड केलं नाही का, की कसं दर्शन होणार आहे. मी हे decode बाळा केवढा लांब आहे बघ परत. पण मी डिकोड केलं ना दर्शन कसं होणार आहे. सो 50 असू, 100 असू, 1000 असू, नाही 1000चं माहिती नाही, 50 200चे कुपन असतात आणि तुम्ही इथूनच लाईनला लागतात. पुढे गेल्या ती चेंज आहे. सो तुम्ही मिडवे पर्यंत एकत्रच असतात. तर आम्ही सगळे कन्फ्यूज झालो की यार आपण तो 200 दिले तरी का नाही का असं. पण नंतर कळतं की मिडवेला गेल्यानंतर 200 वाल्यांना डायरेक्ट गाभाऱ्यात आहे आणि 50 वाल्यांना किंवा बाकीच्यांना फिरून यावं लागतं. सो तुमचं कुपन तुम्ही जपून ठेवत जावं जोपर्यंत दर्शन होत नाही. आणि चैतन्य म्हणलं की कंपॅरिझन करायचं का वृंदावन सोबत मॅनेजमेंटबद्दल, तर 100% येस, थम्स अप फॉर दिस मॅनेजमेंट. त्यांनी गावात पण सोडताना कमी लोकांना सोडलंय, जास्त लोकांना नाही सोडले. असं गर्द नाही, असं हे धक्काबुक्की इथं मला कुठंच दिसत नाही. म्हणजे हे मॅनेजमेंट असेल तर चांगलं हे आहे. असेल तर नाही होता का. आणि काय होतं माहिती का, गाभाऱ्यामध्ये तुम्ही कमी लोक सोडले ना, तर जेवढी लोक आहेत त्यांना नीट दर्शन घेता येत. करेक्ट. सो नाईस मॅनेजमेंट. पण म्हैसूर ओव्हरऑल सिटीज खूप सुंदर वाटली organized मला. आहे आणि ऑर्गनाइज्ड आणि डेव्हलप्डही आहे. म्हणजे लोकांना वाटतं टुरिस्ट स्पॉट आहे तर डेव्हलप नसेल, बट असं नाही आहे, खूप डेव्हलप्ड आहे. चालेल, आता मी फोकस करते दर्शनावर. आय बिलीव्ह आतमध्ये नाहीये, नाही मी वाचलं मगाशी, इट्स प्रोहिबिटेड. जर देवीचा ऑनलाईन फोटो भेटला तर ऑनलाईन फोटो डाउनलोड करून आम्ही इथं लावू. बाकी आता आम्ही दर्शन घेतो. दर्शन झालं अर्धा तासात दर्शन झालं. अर्धा तासच झालं पक्का. वा मग छान झालं दर्शन. छान, अर्धा पण झालं तर खूप छान गर्दी होती. मग मी तुला लागलं डोक्याला का तुझ्या शेजारच्या बाईला लागलं? मागच्या तिने मला ढकललं, मला होती पायरी, मी चढलीवर पायरी होतीच मागं पडली. ओ नो होय का? तू खाणार आहे का? नाही कलीकडे गेले. ये कितने को है? हाँ मग एक ही और अरे एक हे हो. पैसे देतो ना मी भावाने. तुझ्या पप्पांना कसं असतं ना बापाचं प्रेम. मुलीला कैरी खायची लगेच म्हणतात मी पैसे देणार, मी पण पैसे त्याच्या आधी देणार. त्यांनी एक वेगळा डायलॉग मारलाय काय? मारलेला म्हणून तर मी देतो ना. काय की तुला धनराज तुळजा भवानी माता की जय. त्यांना काहीतरी वेगळं वाटतं. दे त्यांना वाटतं, काहीतरी लाल तिखट वेगळं टाकू दे. वाटतंय. दे. मसाला चाहिए क्या वाटरमेलन के ऊपर? हे घ्या. तिथं तिला कुठे म्हणती वळ त्याची कुठीकडे रागत. अरे अजून टाका ह्याच्यात ना. नाही, इसके ऊपर थोडं. हा बस जातो. अरे उसको तुळजा भवानी होने वाला है, उसको और हे घ्या. दिले पैसे. त्याच्या आधीच मी करत होते रेकॉर्ड. बोल आता. नाही आले ते कसं असतं ना, बोलते वाला सो लवकर. कसं असतं, मला हे घ्यायचं होतं पण पप्पांची काही मी पैसे भरतो, माझ्या मुलीला खायचं मी पैसे भरतो. पण त्यांना काहीतरी वेगळंच वाटत होतं, बच्ची तुला कैरी का खायचे म्हणून. टेल हिम तसं इट्स काय नॉट नाही. ट्रू. मम्मीला बरं तू तोंड वाटतं गप्प करते की खा. गुड न्यूज, ऐसा कुछ नहीं है. व्हिडिओ व्हायरल होईल लगेच. हा ना, मी लोक म्हणतील location व्हिडिओ पाठवलंय. व्हायरल करायला हे काय काय करतात. इथनच जाऊ रिटर्न.
जसं आलं तसं. तिथं पण शिवेंद्रला हे शिवेंद्र ते मुलीला कैरी घेऊन खपून टाकलं. अगं थांबा तुमच्याकडनं साडीच उचलते 1,000-2,000ची. धनराजला देणार आहे की मी. पण निखिलच्या मुलाला युवराज बोलायची सवय, तर त्यांनी आमच्या मुलाला धनराज नाव पाडलं. बापरे, इथे एवढी का गर्दी झाली अचानक? पप्पालाच सांगून टाकलं तिच्या. चैतन्यच्या पप्पालाच सांगून टाकलं. हो का? चल का रे? पण आता माझ्या नवऱ्याला उसाचा रस प्यायचा. आम्ही सोडा गँग आहे इथं 3 जण आणि हे दोघं उसाची गँग आहे. चैतन्य पेल्यानंतर सांगणार मी का नाही पित. उसाचं रस. का नाही पीत? कुत्री मुक्त त्याच्या मोळ्यावर. पण ते अरे शी यार, तू काय पिते? सोडा नको सांगू का त्याला? पिऊन झाल्यानंतर सांगू आपण त्याला. उलटे वडील. मला पण ती यूज करून बघितली का? मला पण पाहिजे. मला पण पाहिजे. बघितलं मला पण पाहिजे. आवरेक बबल गंधे नाही, 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 हे दे रे बाई. नको गरज घेताय माझ्यासाठी. ए गप्पे कशाला? घे. नाही नाही नाही. ते चालवून बघा आधी हा, चालते का नाही. चालते का? चालते का? बरं, नको, मी साडी घेणार आहे. अगं आई मी लहान आहे का? मी मस्करी करत होते. काय? अरे कसे आधी घरातली सर्वात लहान मी होते. हा ना. बापाचं मन कधी कळणार नाही. हे माझ्या डोक्यावर एवढा मोठा टिक्का आहे होय बच्ची. असं ते छान अरे काढ दिसतोय ना. पण तू. गप्पे काढ. हा सांगा. मोळ्याचं ना त्याच्या कुत्र मुक्त. काय बोलताय तुम्ही? शपथ म्हणून मी त्या दिवसापासून पित नाही. पसिफला एकदा उभं राहिलो तो म्हणजे आम्ही पिल्यानंतर तुम्ही आम्हाला आता हे हिला सांगताय. मगाची म्हणलं तुम्ही सांगतो त्याला उलट्या होणार. शिट. मी त्या दिवशी जाऊ दे, माझा खोकला बरा झाला तर. औषध औषध. माझ्या नवीन बडी भेटला का तुम्हाला? हा ना. नवीन बडी का? ऊस असा खातो मी. शिट. आणि माझा मित्र बस स्टॉपला सकाळी 7:30 उभं राहिलेली. हा ऊसाचं गुराड हा. आणि त्याला दाखवलं. मुतली सगळ्यांनी आम्ही काही ना काहीतरी घेतलं तर चैतन्य म्हणला मला गादा घेऊन द्या. मग त्याला पप्पांनी गादा घेऊन दिला. इतका खोटा स्क्रिप्ट लिहिते नाही. नाही हे पण शिवेंद्रसाठी. हे पण शिवेंद्र. शिवेंद्रसाठी. सगळं शिवेंद्रसाठीच चाललंय. कसं आहे? शिवेंद्र असा येणार. कळलं का निखिल? ही माझी जागा होती एका काळी. असा येणार शिवेंद्र. So ते जे- बघ तिथं बघा, तिथं बघा. ग्राउंड काय है? वो ग्राउंड किसका है? ग्राउंड ग्राउंड कोणचा आहे? रेस कोर्स ओके. Race course. साइट पैलेस. आणि तो बघ तो व्हाईट कलरचा पॅलेस केजीएफ वाला. मैसूर पॅलेस ना. मग केजीएफचा तो आहे का? तिथं कोण राहतं? ते मला माहित नाही. दिसते का तुम्हाला? हा मेन मधलाच. आता जाऊ द्या पोरात. अगं बाई आईच्या अंगावर गेली मी. काच वगैरे असते. सो जो तो एकदम असं मधोमध होता ना मोठ्याच्या मोठा, तो होता मोठ्याच्या मोठा जो ठेवला होता ना मध्ये, तो होता केजीएफचा पॅलेस. तू निखिल असं गेलं तरी असं नाही ना की तू माझ्या फ्रेमच्या बाहेर जाणार आहेस. ते जो पॉइंट होता टेलिस्कोप वाला तो बंद केलाय. तर मग आता आम्ही डिरेक्टली हे म्हणतात वॅक्स म्युझियमला जाऊ. मी म्हणलं वॅक्स म्युझियम तर ऑप्शनल आहे, आपण डायरेक्टली फिश एक्वेरियमला पण जाऊ शकतो. एक्वेरियम फिशचं जास्त सॉरी. पण ठीक आहे चालेल. वॅक्स म्युझियम बघू, पप्पांचे फोटो काढू 2-3 हिरोईन सोबत आणि डन करू विषय. पप्पा म्हणतात माझी हाय की हिरोईन. महाराणा प्रताप फोटो. घोडा. छत्रपती शिवाजी महाराज. हे शिवाजी महाराज आहेत? हो. काय बोलताय? बघ इथे लिहिलंय. एक नंबर. भाई कसं आहे म्हैसूरला? ना दे ना बाई. बाबू अरे पाय हे पड बच्ची. हे ह्यांचा राजा आहे, म्हैसूरचा राजा. काय सुंदर वाटतंय. ते मी तर पायाच्या इथं हे केलंय डायरेक्ट. हा का? गुड बॉय. महाराणा प्रताप डायरेक्ट आपल्या हृदयात बघतात असं वाटतंय. खरे नाही येत ना हे? हा ना. मी तर टर्केला त्यांच्यासोबत. हे बाबू. राजे काय सुंदर दिसत आहेत. पप्पा बघ का असं पाहिजे आपलं खरंच. चला थांब ना बच्ची, बघू दे ना, काय घाई नको करू. ते तो पुतळा आहे ना पण महाराणा प्रतापांचा, त्यांच्या पुतळ्यात तर म्हणजे असं वाटतं डायरेक्ट बघतातच आहे का आपल्याकडं. मी तुझा ब्रँड पतंजली, तू ज्यांचे अलोवेरा पिते सगळ्यांच्याच पाया पडतात. बनवलं हा ना. रिअलिस्टिक वाटतं ना म्हणजे थोडं. ठीक आहे यार. हे मला धरणार नाही ना हे असं धड झपकन हात उचलला तर. सॉरी बाबा, पण तुमच्या प्रोडक्टने माझे केस पण तुमच्या सारखेच झाले. मी कॉमेडी करायला लागले खूप. हे काय हो स्पायडरमॅन. मला माहिती तू कोणासोबत फोटो काढायचा आहे. चैतन्य क्रिश सोबत. कुठे आहे क्रिश? क्रिश हे निखिलचा काढायचा क्रिश सोबत.
हे हालतंय का बच्चे? मोनालिसा आहे, पॅरडी आहे त्यांच्या पण पण पाया पडा. भगत सिंग येत आहे. भाई कडक डोळे वगैरे बघ ना. किती रिअलिस्टिक आहे पोरांनो, किती रिअलिस्टिक हो आहे. बच्चे ते कल्पना चावलाचं दात बघून मम्मी म्हणते वैष्णवी सारखे दात आहे इथे. हे बाबा पॅरडी आहे. मला असं वाटतंय इथं जर मला रात्रीचं एकटं सोडलं ना, मी डायरेक्ट रडेल. मी लय ठॉवेल, रडेल, ठॉ. डायरेक्ट ठॉवेल. ह्याचं काय नाही वाटत. धरलं हे बघ ना. इथं. अयो हे मला ह्यांचे. वाटलं इथं खरं खरं कोणतं थांबलंय नाही असं. नाही, हे ह्यांचे आहेत. इथं थांबा जरा, हवा घ्या मस्त. राजकुमार. चैतन्य, केलंय. मला असं वाटतं की हे लोक खरी आहेत. हा मला मम्मी वाटते हे लोक खरी आहेत. बच्चे अगं माझा मम्मी. एक फोटो काढ ना हे यांच्यावर. खूपच जास्त रिअलिस्टिक आहे. चैतन्य धरला तर काय ना तुला नव्हतं की दयाला इथं बघायला भेटेल. इथे प्रभास बघ प्रभास बच्चे. आहे, अजय अजय देवगण आहे. देवगण आहे. हे पण पप्पा इथं थांबा तुम्ही. खली सोबत फोटो काढा. खली सोबत. खलीचं हे काय खली इथं खली आहे ना. थांबा फोटो काढ. पण फक्त एकाच व्यक्तीसोबत फोटो काढला. मोदीजी. नको. शुअर ज्यादा डरावना नाही आहे ना. ए भूत आहे. बाबा नको 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 नको. पप्पा नको, इकडे, पप्पा. इकडे. पप्पा नको. पप्पा हळूहळू झाला. पप्पाला दिसतं रे बाबू. पप्पा हळू. पप्पा हळू. पप्पा थांबा. पप्पा थांबा. हळू 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 बाबू हळू. पप्पा हळू हळू. नाही. नाही इथनं जायचंय. हे वर जाईल. थांबा तिकडनं वर खाली होतंय. इथनं चला. पप्पा ते आहे ना तिथे जागा जायला. नको. मला काहीतरी दिसतंय मला हलेल. हे दिसतंय. काहीतरी हे बघ हलेल. इथं बघ बाबू, लेफ्ट साइडला बघ. झालं ना. एक्झिट. इथनं आहे का एकदम. हे प्लॅन. हा चला इथनं जायचं. मम्मी मला भीती वाटते ना मम्मी. हे बघ इथं भूत आहे. मम्मी. बघ इथं सेन्सर आहे. पप्पा दिसतंय ना पप्पा खाली. हा बाहेर. काहीतरी टॉर्च मार. पप्पा थांबा. पप्पा थांबा. पप्पा हा वर येणार आहे. मम्मी चैतन्य टॉर्च मार. पप्पा थांबा. मम्मा नको मम्मी. थांबा पप्पा थांबा. मला आधी जाऊ द्या. पप्पा बाय. आता लाव त्याला बोट. ए इथे इन्फिनिटी रूम आहे का. टॉर्च बंद. थोडस पुढे. हा थांबा. आता मी जाते आधी. हा इथं मी येऊ शकते पुढे. खाली पाय बघा ना, मला जाता येईल ना? या माझ्या हात पकडा. नाही, हे का मला वाटतं खाली आहे. आपण तिघच टॉर्च कर म्हणतो चैतन्य. रिफ्लेक्ट होईल. थांब ना एक मिनिट. थांबले आपण तिघं बेस्ट फ्रेंड. थांब आता परत. मम्मी आणि निखिल बाहेर थांबले. आपण तिघं बेस्टीच फिरतोय. चला. पप्पा त्या ह्याच्यासमोर डान्स करतायत भूतासमोर. अयो कसलं दिसतंय ते. छान आहे इन्फिनिटी. इथं काय नाहीये ना शेवटचं. काहीतरी असणार ना. हा इथे. चला अर्धा ह्याच्यामध्ये टॉर्च चालू केला यार आपण. हा चला. सँड अलाउड नाहीये. अलाउड आहे ना. अलाउड. थँक्यू.
चैतन्यने ते ह्याला अख्खं चुरगळून टाकलं होतं. हे सँड म्युझियम आहे का? ये सँड से बना है पूरा पप्पा. फक्त मातीने बनवलंय ना हे? थर्मो एंड सैंड मैडम. अच्छा. मेरे एम सैंड इस किंग ऑफ द पैलेस मिनिस्टर्स ओ. पैलेस दरबार हॉल. हा दरबार हॉल बनवलाय पप्पा बघा. हात नको लावू बाळा. नाही त्यांनी असा हात पार आपटून दाखवला ना म्हणून मी लावला. पण आपण नाही लावायचा. ठीक आहे. यात मस्त फोटो काढले आम्ही धबधुक धबधुक. त्यांनी मदत वाळ. केली फोटो काढायला आम्हाला. आतमध्ये का नाही फोटो काढले बुटांची? पप्पा काढला तिथं मला एवढी भीती वाटत होती. अख्खा व्हिडिओ काढला त्यांचा. अख्खा व्हिडिओ काढला मी तिकडे. काढला? व्हिडिओ काढला ना मी. अख्खा व्हिडिओ पण काढला. अर्धा व्हिडिओ अंधारात होता. वाव प्राणी पक्षी प्राणी. सो हत्तीच्या इथं मी आणि पप्पांनी काढला ना फोटो. तर पप्पा चैतन्याला इथं माकडापाशी घेऊन आले की माझे माकडाची केस इथं बघून. केस बघून. थांबा लाईट येऊ द्या मग मी काढते तुमचा. हा बघा. थांब. पप्पा ट्राईंग टू कम्युनिकेट. त्यांना ते स्टोरी सांगतात. मी ही बसकडे पॉइंट आउट करतो की मी पण ही बस चालवायचो एका काळी. हा. किधर हे बघा. इंडिया का? हे बघा हे कॉइन्स आहेत इथे. चैतन्याकडे पण आहेत बाय द वे कॉइन्स आणि नोटा. नोटा आहेत चैतन्याकडे मोस्टली. चकना टाइम चकना टाइम. तोला तिकीट क्लोज झालं का? म्हणलं नाही, पाय दुखायला लागले. ये मस्त खातोय रे तू. चिडचिड करणारा पक्षी. आतमध्ये कोण होतं माहिती का? गिरगिट. अरे तू हागला तर तिकीट काउंटर आहे. पण मित्रांनो हे बघा सकाळचा हा असा दिसतो म्हैसूर पॅलेस. ओ नाईस नाईस नाईस. वा छान 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 नाईस. चलो तिकडं कोण राहायचं? राजा. बेलकुरा लावा माझं. फौजी मित्र मंडळ कसं आहे? कशी दिसते यार मी? आंटी काकू दिसते ना मी? आणि मी बघ खाली घे ना अजून. माईक चालू आहे का? हो. मेरा बंदूक किधर आहे? तू सब्जी. आणि ही माझी स्नोमॅन. स्नोमॅन. आणि मी कसले स्नोमॅन पार्ट 2. चला चला मम्मी. कसं आहे तुला मी म्हैसूरला आणून बर्फ दाखवला. म्हैसूरला जाऊन आपण काश्मीर मध्ये आलोय. बाबो ही आता वाटतं का गरम? मला वास. झालं एवढाच आहे. हाच बर्फ आहे हा जो तुम्ही बघता इथं भिंतीवर. करा एक्झिट तिथे. ओके ओके. अगं बाई तोंडांना धूर निघत हे बच्चे. तोंडांना धूर निघतंय. मम्मी सिगरेट फूक सिगरेट फूक. नाही नाही इथे इथे हिच्या नाही आला अजून. इथं बघ इथं बघ. आला आला आला. पप्पांसाठी असं करा ना. पप्पांसाठी असं करा. पप्पांसाठी करा. मला घे आता. कशी दिसती मी? इकडे इकडे. चल तू बस. नाही तू बस. तुम्ही दोघं. मला इग्लू मध्ये जायचंय. इग्लू मध्ये चल. नाक थंड झालं माझं डायरेक्ट. चला येत. कोणी बनवलंय? ऑक्सिजन लेवल हे झाली ना. हा ऑक्सिजन लेवल कमी झाले ना. हा चला चला लवकर चला. चला, चला. थांब तिला जाऊ दे. हा जाऊ मम्मी. आणि नाक पण कसं चल, चल, थंड आई. पडलंय. डेंजर. मरेल यार आपण. हे गपे. स्वित्झर्लंडच्या लायकीचे नाही आपण. हा आपण या ट्रेकिंगला जातात लोक.
थंड आहे बाबू. नाही थंड आहे बाबू, थंड लागतं. पाय वर वर सरक, वर सरक, वर अजून फेर वर. हटाव हटाव. द्यावी घ्यायचं. पोंदू आला खाली. मम्मी चल तुझा वरती फोटो काढू. हे लागलं का आता वाट? कसं वाटतंय? छान वाटतंय, काहीतरी वेगळंच वाटतंय. हो ना, बट इट्स गुड मॅन. आता आम्ही तिघच आहे. तिथं चढते काही आईला घेऊन आलोय, पण वरती चढायचं का तुला? चल वरती चढ. माझ्या अँकलला प्रेशर आला. काय असं झालं ना. सो माझ्या आतमध्ये पण चैतन्याने अख्खं बर्फ टाकलाय. का रे चैतन्य असं करतोस? सो 23. पप्पाने निखिलने आले, तब्येत त्यांची खराब आहे म्हणून, पण आम्ही तिघं मटर गष्टी करायला गेलतो आणि आम्ही तिघं आजो मटर गष्टी करून आलो. आता मस्त. मम्मी गरम गरम चहा किंवा कॉफी. सो आम्ही आमचे हे जे फोटो आहेत आणि मम्मीचा फोटो यो गाडीवरचा घेतली सॉफ्ट कॉपी. लवकरच आमच्या इंस्टाग्रामवर दिसेल. वैष्णव मॅडम आम्हाला घेऊन आली आता फिश ॲक्वेरियमला. फिश ॲक्वेरियम इथनंच जायचं बाबू आत ना. येस बाबू कसलंय आता मच्छी बघू आणि त्यानंतर मच्छी खाऊ. काय म्हणणं आहे मच्छी तुझं? एंट्रन्स म्हणजे एंट्री. कोण बोलतंय असं एंट्रन्स म्हणजे एंट्री? हा मोठा डायलॉग मॅन. मासे बघायला आलो, याच्यानंतर पप्पा मासे माहित नाही निखिलने काढलं यावेळेस. इथलेच मासे पप्पा इथलेच मासे पकडून खायला घेऊन जायचे का? हो का पप्पा, मी काय आणलं? हजमोला. मला पण दाखव की आज मला माशांचं फूड. ते म्हणले मासे तुमच्या जवळ येतील. बच्ची असली मासे आहेत ना, नकली मासे नाही दाखवणार ना. ए बाळा, काढून घ्यायचं का एक घरी? मम्मी पुढं खूप आहे हा. तुम्हाला सांगतेय पटपट पटपट चला. चला चला चला. लय आहे पुढं, लय आहे. वैता गेल ना नाही नाही असं म्हणायचं. नो थँक्यू असं म्हणायचं. आई यू हॅव टू बी मग तुम्हाला वाढीव वाढीव मासे दिसले नक्की दाखवतो आता. बाय बाय. होय का? अरे हा पण कसलं सुंदर बच्ची, का सुंदर मासे आहेत ग. येतो का निम्या? चौकात येतो का चौकात? चल की निम्या पिवळ्या. ए हाले डॅम्बिस आहे हा. बघ लगेच लांब गेला डॅम्बिस. ये तू ये पिंकू. जाऊ दे कोणीच आहे. जेवण दाखवू का त्यांना असं लांबून? आधीपासून तळलं असं निखिलचा जोक आहे, तर निखिलला ड्यू क्रेडिट. हा पण त्याला तळलंय. ए तिथं बघा, तिथं कसली फिश आहेत. फोटोग्राफी चालली तिकडे पण. चला बघू आपण. यू 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 जवळनं बघा वेगळा दिसतोय, हिरवा दिसतोय हिरवा. यू 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 यू. निमो आहे का? निम्या भेटला होता आम्हाला माझं. काय करता? आता मी जे ह्यांना दाखवायला एक्साइटेड होते ना, मग मी तर काच आहे, फक्त धडकू नका. काच पण आहे आतमध्ये. तर हे जे आहे असं निऑन वालं, ते दाखवायला मी तुम्हाला सगळ्यांना एक्साइटेड होते. चला
1 2 3 4 5वा मेंबर अयो. मला कसं जरा लक्ष ठेवावं लागतं या सगळ्यांकडे. ऑक्टोपस नाही हे ते स्टारफिश फोटो सुंदर आहे तिला. हे मी काय करते मित्र जेलीफिश आता यांचे सगळ्यांचे मस्त हे फोटो बच्ची आहे बघ, जेलीफिश आहे. चावलं ना त्याचा विष नव्हता. मी याचा मस्त व्हिडिओ काढला होता माहिती का लास्ट टाइम. गेलतो आणि एका त्या मशीन बाहेर चावलेले त्याचं विष उतरत नाही लवकर. निळा घालता पाय. हे कसलेत पण हे आता इतकं चिपकू टुरिस्ट गाईड तर बनू शकते ना बनू बच्ची? शकते मला शकते स्पॉट्स माहिती असतात. तू स्वतः खूप एक्साइटेड असते आणि हा आता ह्यांना मोठ्या ऍक्वेरियम मध्ये घेऊन जाते. मोठा अक्वेरियम. काय काय असतंय ना म्हणजे हे दोन बघ हे वेगळ्याच प्रजातीचे मासे रे. युनिक आहेत. बघ हा माझा फोन बघून आला माझ्याजवळ. ए पिंट्या सर बाजूला याला येऊ दे. कसला आहे हे बघितलं का पप्पा तुम्ही? पप्पांना एवढं अनरिअलिस्टिक वाटतं की कुठला तो पप्पा म्हणतात मासे नाही तो खरे खरा नाही. आहे. अहो जर बघितलं मी. त्याचं का पाण्यात ती वायर बिर पडली ना करंटनी मरतील सगळी. लाली लालो लाली लालो लाली लालो हे प्रशासन बँगलोर प्रशासन लाली लाईटचा लालो. बोर्ड आहे. इकडं पोरं फारी हे आजगर होत चुकून नाही. वायर पडली भाषा सकट सगळी जाते. लाली लालो. पप्पाला कॉमेडी करतात काय म्हणतात नाही तो ते कुठे टाकायचं? ते सगळे तिकडे आहेत ना, तू इकडे टाक. अरे 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 हा ना तिच्या आईला हा ना. कसला आता राडा मला दे. पप्पा कुठे गेले? पप्पा मम्मी मी हे म्हणत होते हे जर थांब हे जर तोंड बघायचं तोंड थांब नीट नाही दिसत आहे. दिसलं का? हा बघा बघा ह्याचं तोंड बघा कसं आहे. जा ग मम्मी जा. पप्पा या. लावलंय का त्याला? हा लावलंय. चल ये पप्पा. कसं पप्पा? सिंगापूर एवढं नसेल ना पण कसं आहे इथं फोटोच काढू आपण चैतन्य. ये पप्पा पुढे आपण फोटो काढू. थांबा चला आपण चला चला मासेवाडी चला. हा मला मासा बघितलं मी बघितलं. इथे मोठे मोठे मासे आहेत पण मी इथं पण मम्मी पप्पांचा एक व्हिडिओ काढूनच घेतला म्हटलं असू दे. पुढे बघ आहे अजून एक. चला चला चला. मासे बघून मासे खायची इच्छा झाली. माली पण मासे खायची इच्छा झाली. किती तुम्ही पापी लोक आहेत म्हणजे. चल चल फोटो काढा आता आमचा. हा ना कसं आहे जर बालपण पुन्हा आला असं वाटतंय. केवढा येऊ काळा किट्ट. माझ्या आता मासा हातचा खाऊन घ्यायचा का? माहितीये का आणि मग खाऊन असंच तर आले. हा खूप मोठा आहे मित्रांनो तुम्हाला. अरे तो काळा मोठा आहे हे बघ इकडं. बाळा हा बघ केवढा मोठा आहे. अरे हो मासा नाहीये यो गेंडा आहे. गेंडे आहे. ही माझी जोडी पुढे ब्लॅक अँड व्हाईट. थंबनेल भेटला. नाही, एवढी हे दोघं वाईट वाईट. बाबू थांब आपला फोटो काढू आपण. नरडा मासा इथे इतका छान फोटो येते. तिघं थांबा एकत्र. थांबा एकत्र. हे खरंच छान फोटो येते. पोज द्या. छान 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 मस्त आले आम्ही पोटॅटो टोस्टर खायला. बच्चन बच्चा थांबा 1 मिनिट आलो. वेट मॅन. कसलं आहे मशीन आहे? आता ते पसरवतात का फक्त? हा पसरवतात. चालेल थांब. मुलांची शाळेची सहल बिघडत चालली आहे. ह्यांनी काय घेतलंय? गुलाबी गुलाबी आवडला का बाप्पा तुम्हाला काहीतरी? अरे आपलं ट्विस्टर झाले का नाही? काय काय कुठलं मार्केट होतं ते? मला ड्रेस घ्यायचा आहे.
माझा पापलेट. आय थिंक माझ्यानंतर आयुष्यात एकच व्यक्ती आहे जे वैष्णवीची बॅग एवढं प्रेमाने त्यांच्यानंतर तू आहे दुसरा व्यक्ती. ओ सॉरी त्यांच्यानंतर मी आहे पहिला दुसरा व्यक्ती, पण आता मी त्यांचं कौतुक करत आहे. केस त्याची अजून पण सेट आहे, ते पण दाखवून निखिल. कोणाची? Dyson वापरला जाणार सकाळी. असं आहे निखिल चैतन्य, मला हा ड्रेस आवडला रे. कुठला? हा त्याची मम्मी जेव्हा बँगलोरला आलती ना लास्ट इयर याच टायमिंगला, 1 महिन्यासाठी होते ना, तर त्यांना म्हैसूरला जायचं होतं. पण तेव्हा आम्हा दोघांना सुट्ट्या नव्हत्या, आम्हाला नेता नाही आलं. आणि तेव्हापासून ते म्हणले त्यांना नेपाळला जायचं की मला पश्मिना शॉल हवे, म्हैसूर सिल्क वगैरे नाही, पश्मिना शॉल हवे. तीच मिळाली आता. हा, आता तीच भेटली. Okay. म्हणून मी घेतली की म्हणून मी सुद्धा त्यांना पुढे आलो. म्हैसूरला नाही येता आलं तर ऍटलीस्ट म्हैसूरची शॉल. 200 रुपयासाठी भांडत होते त्याचं. सो म्हैसूर प्लीज. हा, मी म्हैसूरवरनं आल्यानंतर 2 आठवडे झालेले आहेत आम्हाला. मी काय म्हणतात त्याला, तब्येत खराब होऊन आमची नीटही झाली आहे. पण आत्ता येत आहे म्हैसूरचा व्लॉग. आणि असा होता म्हैसूरचा व्लॉग, एक्झिट करायला भेटलं नाही कारण फॅमिलीसोबत होतं, जरा विसरून गेलो. आणि एका दिवसातच आम्ही एवढं फिरलो. काय म्हणणं तुझं? सो थँक्यू फॉर वॉचिंग. लाईक करा, शेअर करा आणि ऑफकोर्स प्लीज सबस्क्राईब करा. आम्ही तुम्हाला जे इतकं तुमच्यासाठी शूट करतो ते तुम्ही पण आमचं एक फॅमिली आहात, तुम्हाला पण ते एक्सपिरियन्स करायला पाहिजे म्हणून आम्ही हे शूट करतोय, तुमच्यासोबत शेअर करतोय. तर रिटर्नमध्ये फक्त आम्हाला थोडं तुम्ही सबस्क्राईब करा आणि प्रेम द्या, एवढीच अपेक्षा आहे. त्यानेच कसं होईल, जे बाकीचेही लोक आहेत आपल्यासारखीच ज्यांना आपण रिलेट होऊ त्यांच्यापर्यंत तो व्हिडिओ पोहोचेल म्हणून. सो प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओला. आणि येस, आता तब्येत नीट झाली तर आता बँगलोरलाही रिटर्न आलो तर हे वाले व्लॉग्सही स्टार्ट होतील. सो दिस वॉज ऑफिशियल एंड ऑफ व्लॉग्स विथ माय पेरेंट्स. आणि ह्याच्यानंतर आता नॉर्मल आपले व्लॉग्स, जे आपली नॉर्मल आयुष्य आहे बँगलोरमधलं, ते चालू होईल. सो डू नॉट फॉरगेट टू सबस्क्राईब. प्लीज सबस्क्राईब करा आणि हाईपही करा व्हिडिओला अजून लोकांपर्यंत. राम राम.